कदाचित तुम्ही सुद्धा काही गोष्टी ह्यातल्या तुमच्या आयुष्यात कधीतरी अनुभवल्या असाल. त्या म्हणजे आयुष्यात होणारा अचानक बदल, काही घटना, काही परिस्थिती, काही लोक तुमच्यापासून अचानक दूर जायला लागतात. काही ठिकाणी गेल्यावरती विचित्र पण मनाला बरी वाटणारी शांतता जाणवते. कधी कधी तर कारण नसताना उगाचच मनाला एकदम हलकं, शांत, समाधानी, आतून एकदम पॉझिटिव्ह वाटायला लागतं. काही घटना किंवा काही व्यक्तींबद्दलचे अंदाज आपले अचूक ठरायला लागतात आणि हळूहळू रागही कमी होऊ लागतो. आता इथे अनेक लोकांना वाटेल ही सगळी मूड स्विंग्स होण्याची कारणं आहेत, पण ॲक्च्युली अनेकदा हे तुमच्यामध्ये स्पिरिच्युअल एनर्जी ही निर्माण होण्याचे किंवा त्यामुळे मनामध्ये होणाऱ्या त्या बदलाचे संकेत असू शकतात. जेव्हा आपल्या चेतनेची पातळी म्हणजे कॉन्शियसनेसची लेवल ही जेव्हा बदलायला लागते, तेव्हा आपले विचार, आपलं मन, आपल्या भावना आणि अगदी आपल्या अवतीभोवतीची सगळी माणसंसुद्धा आपल्याला एक वेगळ्या प्रकारे अनुभवायला येतात. कुठल्याच गोष्टी धरून न ठेवता त्या गोष्टींकडे किंवा त्या व्यक्तींकडे, त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला थोडा बदलू लागतो आणि तो आपल्याला मनापासून आनंदही देतो. आज आपण या व्हिडिओमध्ये असे सखोल आणि मनाला पटणारे असे 9 संकेत जाणून घेणार आहोत की जे तुम्हाला दर्शवतात तुमची आध्यात्मिक ऊर्जा किंवा तुमची स्पिरिच्युअल एनर्जी ही थोडी वाढत चाललेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळे संकेत कुठल्याही अंधश्रद्धेवरती नाहीत, तर आपल्याच मानसिक, भावनिक आणि ऊर्जात्मक अनुभवांवरती अवलंबून आहेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आय एम स्नेहाली राणे, मास्टर्स इन वेदिक एस्ट्रॉलॉजी, टॅरोट रीडर, वास्तू कन्सल्टंट, माइंड हीलर अँड लाईफ गाईड कोच ऑल्सो. तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये स्पिरिच्युअल एनर्जी सिरीजच्या 4थ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. जर तुम्हालाही आध्यात्मिक ऊर्जा, मनाची शक्ती किंवा या युनिवर्सची असलेलं आपलं कनेक्शन याबद्दलची माहिती जर जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजचा विषय आहे तुमची आध्यात्मिक ऊर्जा म्हणजेच तुमची स्पिरिच्युअल एनर्जी वाढत चाललेली आहे हे ओळखण्याचे 9 संकेत. पहिला संकेत म्हणजे अनावश्यक लोकांपासून अंतर निर्माण होणे. पूर्वी ज्या लोकांसोबत आपल्याला तासनतास गप्पा मारायला आवडायचं, त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडायचा, आता त्यांच्याशीच मन कुठेतरी आपली जुळत नाहीत. त्यांच्या सानिध्यात जास्त काळ राहावंसं वाटत नाही. आता हा इथे अहंकार नाही की तुम्ही त्या लोकांचा द्वेष करताय, इथे मी असंही म्हणत नाही. तर तुमची एनर्जी, तुमची ऊर्जा ही त्यांच्या वातावरणाशी कुठेतरी मॅच होत नसते. सततच्या त्या एकमेकांशी केलेल्या तक्रारी ऐकणं, गॉसिप करणं, इतरांची निंदा करणं, ह्या गोष्टी तुम्हाला आता कुठेतरी अनकम्फर्टेबल फील करून देतात. आणि अशा वातावरणात गेल्यावरती उगाच चेहऱ्यावरती दिखावा आणून त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्ड होऊन राहणं हे तुम्हाला कुठेतरी आतून थकवा आणायला सुरुवात करतं. याचाच अर्थ जेव्हा तुमची स्पिरिच्युअल एनर्जी वाढते तेव्हा ती तुमच्या विचारांवर, तुमच्या मनावर आणि त्याच अनुषंगाने तुमच्या राहणीमानावर म्हणजेच तुमच्या पर्सनॅलिटीवरती सुद्धा हळूहळू ती प्रभाव टाकू लागते. आणि म्हणूनच तेव्हा आपलं मन अधिक शांत आणि अर्थपूर्ण गोष्टी शोधू लागतं, कारण त्याची स्पिरिच्युअल फ्रिक्वेन्सी ही कुठेतरी वाढलेली असते. आध्यात्मिक पातळीचा स्तर हा उंचावलेला असतो आणि हा एक आपला ऊर्जा बदलण्याचा संकेत असतो. दुसरं म्हणजे आपल्याला एकांत आवडू लागणे. पूर्वी मात्र एकटं राहायला फार कंटाळा यायचा, पण आता मात्र तोच वेळ आपल्याला खूप आवडू लागतो. काही काळ फक्त स्वतःसोबत बसणं आपल्याला आवडायला लागतं. याचं कारण अगदी प्रॅक्टिकली बघायचं झालं तर माणसांचा किंवा परिस्थितीचा आलेला आपला अनुभवही असेल, पण तरीसुद्धा त्याचमुळे बदललेली आपली मानसिकता ही त्यामुळेच केलेल्या त्या सखोल विचारामुळे आपल्याला कुठेतरी शाश्वत सुखाकडे, श्रद्धेकडे आणि सत्याकडे घेऊन जाते. आणि मग तुम्ही त्या एकटेपणाच्या शांततेमध्ये स्वतःला ऐकायला शिकता. आणि ही अवस्था फार महत्त्वाची असते तुमच्या स्वतःच्या ग्रोथसाठी. कारण हा बाहेरच्या जगातला आवाज जर कमी झाला, हा बाहेरचा जो केओस आहे, प्रापंचिक म्हणा, सामाजिक म्हणा, व्यावसायिक म्हणा, जे काही विषय आहेत ते विचार एकदा जर मनातनं कमी झाले तर तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज हा स्पष्ट ऐकायला येऊ लागतो आणि तो हळूहळू आवडूही लागतो. तिसरा संकेत म्हणजे हेच की अंतर्मनाचा आवाज स्पष्ट ऐकू येणे. जेव्हा आपण शांत राहायला लागतो तेव्हा काही बाबतीतले निर्णय हे आपल्या मनामध्ये कुठेतरी विचारांच्या स्वरूपात पटकन स्पार्क होऊन जातात की एखादी गोष्ट करण्यामागे आता हाच तो योग्य निर्णय किंवा नाही, ही ती योग्य वेळ नाही. पूर्वी तुम्ही ह्याच विचारांना किंवा भावनेला दुर्लक्षित करत होतात आणि मग नंतर लक्षात येतं की अरे माझ्या मनात आलं होतं तेच बरोबर होतं. हीच तर तुमची वाढलेली इंट्युएशन पॉवर आहे. स्पिरिच्युअल एनर्जी वाढली ना की हीच डिसिजन पॉवर सुद्धा आपली वाढते आणि मग आपोआप आपण प्रत्येक गोष्टीमध्ये योग्य निर्णय घ्यायला लागतो किंवा आपण घेतलेला निर्णय हा नेहमी योग्यच ठरतो.
चौथा संकेत म्हणजे निसर्गाशी जोडले जाणे. निसर्गाच्या सानिध्यात जायला आपल्याला जास्तीत जास्त आवडू लागणे. या झगमगत्या दुनियेचा मोह कमी होऊन हळूहळू मन आहे ना, हे नैसर्गिक गोष्टींकडे वळायला लागतं. झाडं, आकाश, पाऊस, समुद्र, सूर्योदय ह्या गोष्टी पाहताना तुमच्या मनाला एक वेगळीच शांतता मिळून जाते. अशात बघा, सीझनल आपल्याला प्रत्येकालाच या सगळ्याच गोष्टी पाहायला आवडतच असतात. समुद्रकिनारी बघायचा तो सूर्यास्त किंवा सूर्योदय, पहिल्यांदा त्या सीझनमध्ये आलेल्या पावसाच्या सरी, ह्या काही ठराविक गोष्टी सीझनल आपल्याला आवडतच असतात. पण ह्या काळात जेव्हा तुमची स्पिरिच्युअल एनर्जी वाढलेली असते, तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त वेळ त्या हिरव्यागार निसर्गामध्ये त्याची एनर्जी फील करण्यामध्ये घालवायला आवडतो. तेव्हा आपण आपली ऊर्जा आणि निसर्गाची ऊर्जा ही ॲक्च्युली रिझोनेट करत असतो, कारण निसर्गाची ऊर्जा ही सतत संतुलितच असते. पाचवा संकेत म्हणजे अचानक भावनिक शुद्धीकरण होणे. कधी कधी काहीही कारण नसताना अचानक डोळ्यातनं पाणी येतं. जुने काही प्रसंग आठवतात आणि आज त्याच घटना किंवा तेच प्रसंग आपल्याला निरर्थक वाटू लागतात. म्हणूनच ती जुनी साचलेली मनामधली वेदना ही अश्रूंद्वारे बाहेर पडते. मन हलकं झाल्यासारखं वाटतं. अनेक लोक घाबरतात किंवा त्यांना आपण हळवे तर झालेलो नाही आहोत असं काहीतरी समजायला लागतात. पण ते हळवं होणं नसून मनातून त्या नकारात्मक भावनेचं ओझं कमी करणं असतं. जसं शरीरातील काही विषारी घटक बाहेर पडतात, तसंच हे मन सुद्धा आतून हील होण्याचे ते शुद्ध संकेत असतात. आणि ही आध्यात्मिकता वाढली की हे प्रापंचिक आणि सांसारिक प्रसंग किंवा गोष्टी ह्या आपल्याला दुय्यम वाटू लागतात. सहावा संकेत म्हणजे नकारात्मक ऊर्जा आपल्याला पटकन जाणवणे. आध्यात्मिक ऊर्जा वाढली की एखाद्या जागेची एनर्जी ही इतरांना कमी पण आपल्यालाच चांगली आहे की वाईट हे जवळून जाणवायला लागतं. काही ठिकाणी गेल्यावरती मन उगाचच अस्वस्थ होतं किंवा काही लोकांना भेटल्यावरती आपल्या मनाला थकवा जाणवतो. पूर्वी हेच लक्षात येत नसतं, पण आत्ता ते प्रकर्षाने जाणवू लागतं, कारण तुमची इथे संवेदनशीलता ही वाढत असते. जसं एखादा रेडिओ ही ठराविक फ्रिक्वेन्सी पकडतो आणि मग ते गाणं सुरू होतं, तसंच तुमचं मनही ह्या त्या वातावरणातली ऊर्जा, त्या जागेची ऊर्जा ही अधिक स्पष्टपणे अनुभवू लागतं. याचाच अर्थ तुमची ऊर्जा म्हणजेच तुमची एनर्जी ही जास्त सेन्सिटिव्ह आणि जागरूक होत असते. सातवा संकेत म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा कृतज्ञता करावीशी वाटणं. अगदी एक कप कोणीतरी दिलेला चहा, कुटुंबासोबत गप्पा गोष्टी करण्यात घालवलेला वेळ, शांत सकाळ किंवा एखाद्या छोट्याशा मस्करीवरून सुद्धा आलेलं हसू, या साध्या साध्या गोष्टी सुद्धा आता खूप मौल्यवान वाटू लागतात. कारण आनंद हा बाहेरच्या जगात नाहीच, तो तर बदलत्या काळानुसार त्याची किंमत म्हणजेच त्याची व्हॅल्यू ही कमी होणारच आहे. पण खरा मनाला होणारा आनंद, ते जे मिळणारं शाश्वत सुख आहे किंवा या आपल्या जन्माचा जीवनाचा खरा अर्थ आणि त्याबद्दल ईश्वराचं आभारी असणं, त्याबद्दल धन्यवाद मानणं, हे खरं सुख आहे हे आपल्याला जाणवायला लागतं. कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड, आणि ग्रॅटिट्यूड ही एक उच्च ऊर्जा अवस्थेची एक महत्त्वाची निशाणी मानलं जातं. तुम्ही जितकं ग्रॅटिट्यूड राहाल तुमच्याजवळ असलेल्या सगळ्या गोष्टींचं, जेव्हा तुम्ही या युनिवर्सकडे आभार मानायला लागाल, तेव्हा तुमचं मन आपोआप आनंदी, समाधानी आणि उत्साही सुद्धा राहायला लागतं. आठवा संकेत म्हणजे काही वाईट सवयी आपोआप कमी होणे. कुठल्याही प्रकारची जबरदस्ती न करता, कुठल्याही प्रकारचा मनावरती ताण न आणता ह्या सवयी आपल्या आपोआप कमी व्हायला लागतात. त्या म्हणजे सततचं रागवणं. जरा काही घडलं नाही तर लगेच राग येतो. हे जे पूर्वी व्हायचं ते आता कमी होऊ लागतं. दुसरं म्हणजे कंपॅरिझन करणं. दुसऱ्याने घेतलंय म्हणजे माझ्याकडे ते असायलाच हवं. तिसरं म्हणजे अनावश्यक सोशल मीडिया. उगाचच त्यामागे निरर्थक आपण वेळ वाया घालवतोय असं वाटायला लागतं. चौथं म्हणजे नकारात्मक विचार. कुठल्याही कामाप्रती सगळ्यात पहिल्यांदा त्याच्याबद्दल नकारात्मक विचारच पहिल्यांदा यायचे. पाचवं म्हणजे स्वतःला कमी लेखणं. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात आणि हे काही सगळं एकाच दिवसात होत नाही. पण हळूहळू तुमचं मन या बाहेरच्या गोंधळातून आतल्या शांततेकडे वळायला लागतं. या वाईट सवयीमुळे होणारे आपले मानसिक, भावनिक आणि शारीरिक नुकसान हे आपल्याला त्या वेळेची कदर करून देतात आणि मन ह्या गोष्टी हळूहळू निग्लेक्ट करू लागतं. नववा संकेत म्हणजे योगायोग वाढू लागणं, सिंक्रॉनिसिटीज. तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार काय करता, तिचा समोरून फोनच येतो. तुमच्या मनात चाललेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठून ना कुठून तरी बाहेरून कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात, एखाद्या त्या गाडीवर लिहिलेलं काहीतरी स्लोगन का असेल, त्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. किंवा एखादी विशिष्ट संख्या, एंजल नंबर्स, तो वारंवार दिसायला लागतो.
किंवा नकळत मनामध्ये चटकन निर्माण झालेली एखादी इच्छा असेल, एखाद्या वस्तू बाबतीत किंवा एखादी व्यक्ती भेटण्याच्या बाबतीत, ती काही वेळातच का होईना पण पूर्ण होते. ही फक्त योगायोगाचीच मालिका नाही. अनेक आध्यात्मिक परंपरेमध्ये ह्या विश्वाचे, ह्या युनिव्हर्सचे संकेत आहेत असं म्हटलं जातं. जणू काही हे विश्व, हा युनिव्हर्स तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्यामध्ये तो इंटरनली अवेकनिंग करण्याचा प्रयत्न करत असतो. यालाच अनेक जण सिंक्रोनिसिटीज असं म्हणतात, म्हणजेच अर्थपूर्ण योगायोग. लक्षात ठेवा, स्पिरिच्युअल एनर्जी वाढणं म्हणजे काही हवेत उडणं किंवा अचानक काहीतरी चमत्कार घडणं असं नाही. तर याचा अर्थ तुमची आतली जाणीव, तुमची एनर्जी म्हणजेच तुमची आंतरिक शक्ती ही वाढत आहे. त्यामुळेच तुम्ही स्वतःकडे, जगाकडे, लोकांकडे आणि स्वतःच्या जीवनाकडे सुद्धा अधिक जागरूकतेने पाहायला लागता. तुमच्या प्रतिक्रिया बदलतात, तुमचे निर्णय बदलतात आणि मग हळूहळू तुमचं आयुष्यही बदलायला लागतं. पूर्वी जगत असलेलं आयुष्य आणि आत्ताचं होणारं पुढचं आयुष्य, यामध्ये होणारा सकारात्मक बदल तुम्हाला खूप उच्च स्तरावर घेऊन जातो. या 9 संकेतांपैकी काही संकेत तुम्हालाही तुमच्या आयुष्यात कधी ना कधीतरी अनुभवायला मिळाले असतील. आणि जर असतील तर घाबरू नका. कदाचित तुम्ही या स्पिरिच्युअल एनर्जीच्या प्रवासामध्ये सुरुवातीला आहात आणि ह्या संपूर्ण जर्नीचा जर तुम्हाला चांगला अनुभव घ्यायचा असेल, या संकेतांचा चांगला वापर आपल्या आयुष्यात जर करून घ्यायचा असेल, तर दररोज मी म्हणेन थोडा वेळ का होईना एकट्यामध्ये शांत बसा, मेडिटेशन जमल्यास करा, कृतज्ञता व्यक्त करा आणि अशा परिस्थितीमध्ये, मनस्थितीमध्ये स्वतःला ना एकट्यात असताना असा एक प्रश्न विचारा की मी खरोखर कोण आहे, मला नेमकं कसं आयुष्य जगायचं आहे, माझा आयुष्याकडे बघण्याचा, ह्या जन्माकडे बघण्याचा नेमका उद्देश तरी काय आहे. अनेकदा याचं उत्तर हे बाहेर कुठेच नसतं, तर ते आपल्या आतच, आपल्या आंतरिक शक्तीमध्येच ते दडलेलं असतं. त्यामुळे या संकेतांचा सुयोग्य वापर करून तुमच्या आंतरिक शक्तीला जागृत करून ह्या जीवनाचा खरा अर्थ जाणून घेऊन तुमचं आयुष्य सुखमय करा. आणि तुम्हाला यापैकी कोणता अनुभव येतो, यातला कोणता संकेत तुम्हाला मिळतो, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेहमीप्रमाणे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक प्रवासाचा एक भाग बना. कारण जेव्हा एक जागरूक मन दुसऱ्या जागरूक मनाशी जोडतं, तेव्हा ती ऊर्जा, ती एनर्जी ही कितीतरी पटीने वाढते. सो भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.